खासदार राजन विचारे यांच्या खासदार निधीतून उभारण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचं आणि टॅक्सी स्टँडचा लोकार्पण सोहळा संपन्न. शिवसेना नेते खासदार राजन विचारे यांना नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार आपल्या खासदार निधीतून घोडबंदर वाघबीळ येथील हावरे सिटी आणि ब्रह्मांड आझादनगर येथे ज्येष्ठ नागरिक कट्टा तसंच हायवे पूर्व द्रुतगती महामार्गावर तुळजाभवानी मंदिरासमोर नागरिकांसाठी टॅक्सी रिक्षा चालक मालक संघटनेनं केलेल्या मागणीनुसार खासदार निधीतून टॅक्सी स्टँड उभारण्यात आला होता. त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी शिवसेना नेते खासदार राजन विचारे, विधानसभेचे संपर्क प्रमुख नरेश मणेरा, उपजिल्हा प्रमुख कृष्णकुमार कोळी, सुनील पाटील, उपशहर प्रमुख संतोष सिरके, दीपक साळवी, वसंत गवाळे, सचिन चव्हाण, शाखा प्रमुख वसंत गावित, विभाग प्रमुख प्रकाश पायरे, विजय हंडोरे, शाखा प्रमुख रमेश शिर्के, समन्वयक राम काळे, प्रवक्ते तुषार रसाळ, सहसचिव संजू कुलकर्णी, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, महिला उपजिल्हा संघटक आकांक्षा राणे, अक्षता पांचाळ, हुमणे, घाणेकर, कोपरी पाचपाकडे विभाग अधिकारी राजेश वायाळ, ज्येष्ठ नागरिक पाटील, सचिन गांगुर्डे, वसंत कोंडवर, टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष बागल, दिनेश चिकणे, लिमेश बांडलीकर, जगन्नाथ तावडे तसंच प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, टॅक्सी संघटनेचे सदस्य, शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सूरसुदान शौर्या स्वरसंस्था ठाणे या संस्थेच्या वतीनं 21 नोव्हेंबर रोजी डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात पद्मश्री अनुप जलोटा यांच्या संगीताचा कार्यक्रम तसंच मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. कायदेतज्ञ रमाकांत ओळेकर यांना अद्वितीय व्यक्तिमत्व पुरस्कार सोहळा 2023 पद्मश्री अनुप जलोटा यांच्या हस्ते तर सतीशचंद्र प्रधान यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर विविध 3 क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती गजानन चव्हाण, कौशल इनामदार आणि विलास गोडबोले यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आलं. ठाणेकरांच्या वतीनं कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक व वनहक्क समितीचे अध्यक्ष सिद्धार्थ ओळेकर यांनी अनुप जलोटा यांचा सत्कार केला. संगीत रसिक प्रेमींसाठी नृत्याचार्य पंडित गौरीशंकर फाउंडेशन आणि सूरसुदान शौर्य संस्थेतर्फे पद्मश्री अनुप जलोटा यांचा भजन, गझल आणि चित्रपट गायनाचा कार्यक्रम आणि नृत्यरसिक प्रेमींसाठी पंडित जगदीश गंगानी आणि दुर्गेश गंगानी यांचा कथ्थक नृत्याचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. त्याला प्रेक्षकांचाही भरघोस असा प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे आयोजक वीरेंद्र शंकर, सागर जोशी आणि नम्रता ओळेकर राणे यांचा अनुप जलोटा यांनी सत्कार केला. मागील 1 ते 1.5 महिन्यांपासून कोकण विभागात पदवीधर निवडणुकांची सर्व पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून तसंच जिल्हा निवडणूक विभागाकडून पदवीधरांच्या नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणात शिबिरं आणि कार्यक्रमांचं आयोजन केलं जातंय. असं असलं तरी या नोंदणीकडे मतदारांनी मात्र सपशेल पाठ फिरवल्याचं चित्र दिसून येतंय. ठाणे जिल्ह्यात मागील निवडणुकीच्या वेळेस सुमारे 46 ते 47 हजारांच्या घरात मतदार नोंदणी झाली होती. यंदा आत्तापर्यंत केवळ सुमारे 17,000 पदवीधरांनी मतदानासाठी नोंदणी केली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनानं मतदार नोंदणीसाठी जनजागृती केली आहे. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी 30 सप्टेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत नव्यानं यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त पदवीधरांनी मतदार यादीत नाव नोंदणीसाठी सहभाग घ्यावा तसंच पदवीधर मतदारसंघाच्या मतदारांची संख्या वाढावी यासाठी राजकीय पक्षांनीही पुढाकार घ्यावा असं आवाहन कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा ठाणे जिल्हाधिकारी अशोक शणगारे यांनी केलं होतं. विधान परिषदेच्या पदवीधर आमदारकीसाठी होणाऱ्या निवडणुकीत जिल्ह्यातील सर्वपक्षीय उमेदवारांकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. यामुळे यंदाची निवडणूक मोठी चुरशीची होणार असल्याचंही बोललं जातंय. मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं. पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा, फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए.
एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनके मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया। मिशन इंद्रधनुष। युवकांचा सर्वांगीण विकास करणं, संस्कृती आणि परंपरा जतन करणं, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणं आणि राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणं यासाठी प्रतिवर्षी राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर युवा महोत्सवाचं आयोजन शासनाच्या वतीनं करण्यात येतंय. या युवा महोत्सवाचं आयोजन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, नेहरू युवा केंद्र आणि कृषी आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात येणार आहे. या संदर्भातील आढावा बैठक जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात संपन्न झाली. ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक स्तरावर विजयी होणाऱ्या युवक युवतींना राष्ट्रीय युवा महोत्सवात सहभागी होण्याची संधी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे. संयुक्त राष्ट्रसंघानं 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 घोषित केलेलं असल्यानं युवा महोत्सवासाठी महाराष्ट्र राज्यात तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर, सामाजिक विकासात विज्ञानाचं योगदान ही संकल्पना दिली आहे. या संकल्पनेवर आधारित जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर युवा महोत्सवात विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या बैठकीत जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांनी सर्व शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या युवा महोत्सवात जास्तीत जास्त संख्येनं आवर्जून सहभागी व्हावं यासाठी संबंधित प्राचार्यांनी प्रयत्न करावेत. महाविद्यालयीन युवक युवतींसाठी विशेष स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात. या युवा महोत्सवाच्या निमित्तानं वयवर्ष 17 ते 21 या वयोगटातील जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी करून घेण्यासाठी विशेष नियोजन करण्यात यावं अशा सूचनाही दिल्या आहेत. राज्यातील विकासक, कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार, अभियंता यांचे प्रलंबित देयकं तातडीनं द्यावी आणि इतर अडचणी तातडीनं सोडवाव्यात, अन्यथा सोमवार 27 नोव्हेंबरपासून राज्यभर सर्व विभागाकडील कामबंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा आज एका पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे ठाणे पालघर विभागीय अध्यक्ष मंगेश आवळे यांनी दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगून टाकावं की आमच्याकडे देण्यासाठी निधी, पैसा नाही, मग आम्ही आत्महत्याच करून टाकू, असंही त्यांनी या इशाऱ्यात म्हटलं आहे. महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास, जलसंपदा सर्व विभागांचे विकासाचे काम करणारे कंत्राटदार हे राज्यातीलच विकासाची कामं करून अडचणीत आलेत. यावर वारंवार संघटनेनं शासनाच्या निदर्शनास स्मरणपत्रांद्वारे आणलं असून त्यांच्याकडून या गंभीर विषयाबाबत काहीही उपाययोजना केली जात नाही. मुख्यमंत्र्यांनी कंत्राटदारांच्या मागण्या पूर्ण न केल्यास राज्यातील कंत्राटदार या सर्व विभागाची चालू असलेली आणि निविदा प्रक्रियेत असलेली विकासाची कामं सोमवार 27 नोव्हेंबरपासून काम बंद करण्याचा एकमुखाने निर्णय घेण्यात आलाय. या आंदोलनात हजारो कंत्राटदार रस्त्यावर उतरणार आहेत. या आंदोलनात इमारत दुरुस्ती, रस्त्यांची कामं, विद्युत विभागाची कामं बंद करण्यात येतील, असंही आवळे यांनी सांगितलं. हे कंत्राटदार मध्यम वर्गातील आहेत. दिवाळी होऊनही त्यांना निधी दिला नाही. त्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्यावर रविवार 26 नोव्हेंबरपर्यंत निर्णय न झाल्यास राज्यातील सर्व विभागांची विकासांची कामं सोमवार 27 नोव्हेंबरपासून बंद करण्यात येतील. तसंच संबंधित काम करत असलेल्या साईटवर शासन या अडचणी सोडवत नाहीत म्हणून जनतेसाठी त्यांची अवहेलना होऊ नये यासाठी माफीनामाचा बोर्ड संबंधित कंत्राटदार, विकासक सदर कामाच्या स्थळी लावणार असल्याचंही आवळे यांनी सांगितलं. काही चर्चा झाली का? कशानिमित्त हा काम थोडा नीचे 27 तारखेपासून येत्या नोव्हेंबरला आम्ही राज्यव्यापी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघातर्फे आम्ही लोकांनी काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे. त्याचं प्रमुख कारण असं आहे की गेल्या 8 महिन्यापासून हे आर्थिक वर्ष सुरू झाल्यापासून आम्हाला शासनाने फक्त आमची हेळसांड केलेली आहे. 90 कोटीची इमारत दुरुस्तीची देयका असताना आम्हाला फक्त आणि फक्त 7 कोटीचा निधी दिलेला आहे. मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे, बांधकाम मंत्र्यांचा जिल्हा आहे, तरीसुद्धा आज ह्या जिल्ह्यावरती ही
अनपेक्षित उपेक्षित ठेवण्यात आलेलं आहे. आणि ह्यासाठी आमचे कंत्राटदार जे आहेत, आमचे पुरवठादार आहेत, आमचे लेबर कॉन्ट्रॅक्टर यांना आम्ही कुठून निधी देणार? त्यासाठी आम्ही लोकांनी हे काम बंद आंदोलन करण्यात आलेले आहे. आमच्या तीव्रतेने आम्ही करू. माझी शासनाला आणि प्रशासनाला, खास करून मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की जसे शेतकऱ्यांच्या आत्महत्या घडत आहेत तशा कंत्राटदारांच्या आत्महत्याला आपण बळी पडून आम्हाला बळी पाडू नका, ही विनंती आहे आमची त्यांना. किती निधी अपेक्षित होतो? इमारत दुरुस्तीसाठी 20, 59, 22, 16 ह्या हेडसाठी 100 कोटीचा निधीची आमची मागणी असताना आम्हाला फक्त 7 कोटी दिलेली आहे. आदिवासी जिल्ह्याची 60 कोटीची निधीची मागणी असताना 0 पैसे देण्यात आलेले आहेत. रस्ते दुरुस्तीसाठी इतर सगळ्याची निधी जी होती त्याची 170 कोटीची मागणी होती. आम्हाला फक्त आणि फक्त 14 कोटी उपलब्ध करून देण्यात आले. कशी कामं होणार? कुणी करायची कामं? त्यासाठी माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की साहेब तुम्ही लक्ष द्या या विषयाकडे. खूप गंभीर विषय आहे. ह्याच्याकडे जर आपण लक्ष नाही दिलं तर काम कसं होणार? एकूण कोणकोणत्या प्रकारची कामं जी आहेत ह्या आंदोलनामुळे बंद पडणार आहेत? ह्या आंदोलनामुळे रस्ते दुरुस्ती खूप मोठ्या प्रमाणात जी चाललेली आहे ती बंद पडू शकते. त्याच्यानंतर इमारत दुरुस्ती असतील, शाळा कॉलेजेस जे आपली जी कामं असतात, वैद्यकीय सेवा पुरवणारे हॉस्पिटल्स आहेत, न्यायालयाच्या इमारती आहेत, ह्यांचीसुद्धा कामं बंद पडू शकतात. आणि प्रशासनाला आम्ही विनंती करतो की तुमच्याकडनं जर हे काम पूर्ण होत नसेल तर आम्ही स्वतः बॅनर लावणार आहोत आणि लोकांची माफी मागणार आहोत की ह्या शासनाकडे आर्थिक दिवाळी घोषित करण्यासाठी सुद्धा पैसे नाही आहेत. आमची तर देणं लांबची गोष्ट आहे. त्यामुळे आम्हीच बॅनर लावतोय आणि आम्ही सांगतोय की नागरिकांना आम्हाला माफ करा, आम्ही ही कामं करू शकत नाही म्हणून.